माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सोलापुरामध्ये एक मनाला चटका लागणारी घटना घडली असून पण तेवढीच प्रेरणादायी घटना आहे. 10वीच्या पहिल्या पेपरला निघालेल्या एका मुलीला ऐनवेळी आपल्या वडिलांचे निधन झाल्याची दुःखद बातमी कळाली. यामुळे क्षणभर तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिच्या आयुष्याचा आधार हरपला. पण त्या स्थितीने तिने आपले दुःख बाजूला सरत आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धाराने परीक्षा केंद्र गाठून आपला पेपर दिला. यासाठी तिला तिच्या शिक्षकांनी मोठी मदत केली. धनश्री भिकाजी पवार असे या धाडसी विद्यार्थिनीचं नाव असून ती शहरातील शरदचंद्र पवार प्रशालेतील 10वीची विद्यार्थिनी आहे. शुक्रवारी तिचा मराठीचा पहिला पेपर होता. सकाळी 10 वाजता ती सोलापूरमधून भूमी पुल कन्या प्रशाला परीक्षा केंद्राकडे जाण्यासाठी ती निघण्याच्या तयारीत करीत होती. त्याचवेळी रुग्णालयात डायलिसिस घेणाऱ्या तिच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी तिला समजली. या कठीण प्रसंगी परीक्षा देण्याची तिची मानसिकता नव्हती. ती घरात ओक्साबोक्शी रडत होती. मुख्यमंत्र्यांनी दिली तिला आणि धनश्री परीक्षा केंद्रावर पोहोचली. धनश्रीच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी तिच्या शाळेने मुख्याध्यापक तानाजी माने यांच्या कानावर पोहोचली. त्यांनी तत्काळ वेळ न दवडता धनश्रीच्या घराच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी तिला धीर दिला. तसेच तिचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी तिच्या कुटुंबियाचे विश्वासात घेतले. तसेच धनश्रीला वर्ष वाया जाऊ न देता परीक्षा देण्याचा सल्ला दिला. तिला घेऊन ते स्वतः परीक्षा केंद्रावर पोहोचले. शिक्षकांचे पाठबळ मिळताच धनश्रीने आपले दुःख बाजूला ठेवत मराठीचा पहिला पेपर दिला. यावेळी केंद्रप्रमुख गीता सादोल यांनीही तिला मोठा धीर दिला. हा पेपर देताना तिला अनेकदा वडिलांच्या आठवणीने हुंदकाळ दाटून येत होता. पण त्याही परिस्थितीत तिने आपला पेपर सोडवला. पेपर दिल्यानंतर धनश्री रडतच घरी पोहोचली. तिने वडिलांचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर भिकाजी पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.